आपण कोणता पाठ शिकतोय? भांड्यांच्या दुनियेत. भांड्यांच्या दुनियेत. दुनिया म्हणजे काय? जग. आहे की नाही? आपलं जसं जग आहे तसं हे भांड्यांचं काय आहे? जग आहे. माणसाची गोष्ट शिकली आपण. हो. आहे की नाही? आपली निर्मिती कोणापासून झाली आहे? माकडापासून झाली असं म्हणतात. आहे की नाही? पूर्वी आपल्याला काय होतं? शेपूट होता. आता आहे का ते? नाही. आपल्यामध्ये काय झाले आता? बदल झालाय. तसं आता भांड्यांमध्ये सुद्धा होत गेलेले बदल या भांड्यांच्या दुनियेमध्ये सांगितलेले आहेत. जेव्हा माणूस जंगलामध्ये राहत होता तेव्हा काय खात होता? कंदमुळे खात होता. अजून काय खायचा? झाडाच्या साली खायचा. अजून मांस भाजून खायचा. बरोबर आहे ना? झाडाची फळे खायचा. मग हे त्याचं अन्न कसं होतं? निसर्गात सहज उपलब्ध होणारं अन्न तो खात होता. पण जेव्हा तो नदीकाठी जाऊन शेती करू लागलेला होता तेव्हा तो स्थिर जीवन जगू लागला. बरोबर आहे ना? एकाच ठिकाणी राहून तो काय करू लागला? अन्नाची निर्मिती करू लागला. शोधाशोध काय झाली मग तेव्हा? बंद झाली. मग एकदा अन्नाची निर्मिती चालू झाली की ते अन्न काय करावं लागणार होतं? त्याला साठवावं लागणार होतं. परत तेच अन्न शिजवून खावं पण लागणार होतं. मग शिजवून खायचं असेल, साठवायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या भांड्यांची गरज भासू लागली. जसं आपल्या घरामध्ये अन्न शिजवण्यासाठी कढई असते, पातेलं असतं, चमचा असते, वाटी असते. हे भांडे जसे आपल्याला लागतात अन्न शिजवण्यासाठी, त्याच पद्धतीने अन्न साठवण्यासाठी डबे लागतात, कोठ्या लागतात. बरोबर आहे ना? गाडगे लागतात. हे जसं लागतं आपल्याला तसंच माणसाला सुद्धा अशी भांड्यांची गरज भासू लागली. मग सुरुवातीला माणसाने भांडी कशापासून बनवलेली आहे? हे अगदी सुरुवातीचं भांड आहे. मातीपासून. फक्त मातीपासूनच बनवली का त्याने? नाही. तर लाकडापासून, चामड्यापासून आणि दगडापासून पण त्यांनी भांडी बनवलेली आहेत. लाकडापासून जशी आपल्या घरामध्ये आता सध्या रवी आहे, पोळपाट आहे, तशाच प्रकारची भांडी त्यांनी बनवलेली आहेत. त्यानंतर चामडी भांडी, एक पाण्याच्या पिशव्या आहेत, की नाही, पखाली आहेत, त्याच प्रकारची भांडी चामडीपासून पण त्यांनी बनवलेली आहे. दगडापासून आपल्या घरामध्ये सध्या लसण वाटायचा एवढा एवढा खलबत्ता दिसतो. मग तसाच खलबत्ता असेल, खल असेल, उखळ असेल, अशा प्रकारची भांडी त्यांनी दगडापासून बनवलेली आहेत. म्हणजे सुरुवातीला भांडी कशापासून बनली आहेत? माती, लाकूड, आणि चामडी. 4 वस्तू: माती, लाकूड, चामडी आणि दगडापासून. पण जसा जसा तो स्थिर जीवन जगू लागला, भांड्यांचा उपयोग करू लागला, तसं परत अजून त्याची भटकंती थोडीफार कमी झाली होती का? कमी झाले. पण पूर्णपणे बंद झाले का? नाही. मग तो माणूस काय आहे? नवीन नवीन शोध करतो. मग त्याला शोध कशाचा लागला? तांबा आणि लोखंड हे काय आहेत? धातू आहेत. या धातूंचा शोध लागलेला आहे. आता मातीच्या भांड्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो का? हवा तसा पाहिजे एकदम अगदी असं पातळ भांड होऊ शकतं का मातीचं? एकदम नाही होऊ शकणार. हे भांड कसं आहे? जाडसर आहे. पण आता ही जी भांडी आपण सध्या पण बघतो, ह्या भांड्यामध्ये वेगवेगळे प्रकार दिसतात, आकार दिसतात, नक्षीकाम दिसतं आपल्याला. या भांड्यांमध्ये पण दिसतं. हे भांड कशाचं आहे? सुरुवातीला या 3 धातूंचा शोध लागलेला आहे. तांब, लोखंड आणि चांदीचा शोध लागला. आणि तेव्हापासून मग भांड्यांमध्ये काय झालं? आकारामध्ये, प्रकारामध्ये बदल होत गेलेला आहे. मग हळूहळू माणसाने काय केली? संमिश्र धातूंची भांडी तयार केली. संमिश्र धातू म्हणजे काय? 2 कोणते धातू? 2 वेगळे. एकाच प्रकारचा धातू का? नाही. 2 वेगळ्या प्रकारचे धातू एकत्र आणून जो धातू तयार होतो त्याला काय म्हणायचं? संमिश्र. पितळ हे काय आहे? संमिश्र धातू आहे. त्याच्यासोबत कांस्य हे पण काय आहे? संमिश्र धातू आहे. मग अशा धातूंपासून सुद्धा त्यांनी काय केलेली आहे? भांडी तयार केलेली आहे. मग आता जसं जसं युग बदलत गेलेलं आहे. आता हे भांड तुम्ही बघताय कसं दिसतंय? स्वच्छ आहे एकदम? नाही. आता याला मला स्वच्छ करायचं असेल तर काय होईल? किती वेळ लागेल? खूप वेळ लागेल. 5 मिनिटं तरी ते भांड माझं खाणार आहे. याला जर स्वच्छ करायचं म्हणलं तर 1 मिनिटामध्ये नाही, अर्ध्याच मिनिटामध्ये हे भांड स्वच्छ होतं. मग आता माणसाला सोपं जावं भांडे वापरायला, प्रकारही वेगवेगळे असावे. आता ही भांडी कशी आहेत? चांदीची, पितळेची, तांब्याची. कशी आहेत? महाग आहेत का स्वस्त आहेत? महाग आहेत. मग आपल्याला सगळ्यांनाच परवडतील का महाग भांडी वापरणं? मग माणसाला कोणती भांडी वापरावं लागेल सगळ्यात जास्त? पण ही सारखी सारखी फुटली तर ही पण परवडतील का? नाही. म्हणून ह्या स्वस्त धातूंचा शोध लागला. हे धातू कोणता आहे? स्टेनलेस स्टीलचा. आता घरामध्ये जास्तीत जास्त भांडी कोणती दिसतात? स्टेनलेस स्टील. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आणि हिंडालियम. या भांड्यांचा शोध या धातूंचा शोध लागला आणि याच्यापासून वेगवेगळी भांडी माणसाने नंतरच्या काळामध्ये, पितळेच्या नंतर यांचा शोध लावून याच्यापासून भांडी तयार झालेली आहेत. आता सध्या कोणकोणती भांडी आपल्याला घरामध्ये दिसतात? स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, हिंडालियम, परत नॉन स्टिक आणि
कोटेड मेटल. प्लास्टिकची भांडी पण आपल्या घरामध्ये आहेत. काचेची भांडी सुद्धा आपल्या घरामध्ये आहेत. ओव्हनसाठी कोणती भांडी लागतात? काचेची भांडी लागतात. बरोबर आहे की. त्यानंतर छान डिझायनर वस्तू आपण कशामध्ये बनतोय? छान छान हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवायचं असेल, प्लेट कुठली भेटते आपल्याला? सिरामिकची भेटते. दररोज चहा प्यायला चिनी मातीचा कप आहे. लग्नामध्ये जेवायला पेपर आहे, पत्रावळ्या आहे की नाही. प्लास्टिक पासून बनवलेल्या पत्रावळ्या, पेपर पासून बनवलेल्या, परत केळीच्या पानापासून बनवलेल्या, पळसाच्या पानापासून बनवलेल्या पत्रावळी आणि द्रोण आपण जेवणामध्ये आजही वापरतो. ही भांडी पूर्वी कागदापासून द्रोण बनत होतं का पूर्वी? नाही. कशापासून बनत होतं पूर्वीचं द्रोण? केळीचं पान, अजून पळसाची पाने ही पूर्वी वापरली जात होती. पण आजही तो प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतो. पण त्याच्यामध्ये काय झालेला आहे? बदल झालेला आहे. मग ही सगळी भांड्यांची दुनिया आहे. याच्यापेक्षाही वेगवेगळी भांडी आपल्याला आपल्या घरामध्ये पाहायला मिळतात. आज भांड्यांचा इतिहास कळला? आता काही अडचण आहे? कोणता धातू कोणता आहे हे ओळखता येईल? आईने जर विचारलं हे भांड कोणत्या धातूचं आहे? पितळाचं. हे भांड कोणत्या धातूचं आहे? तांबे. हे भांड कोणते आहे? ॲल्युमिनियम. भांड इंडियम. हे भांड स्टील. हे हे चिनी माती. हे सिरामिक. हे काच. हे चांदी. आणि हे लोखंड. लोखंड. मग अशा वेगवेगळ्या भांड्यांची माहिती आज आपण पाहिलेली आहे. आवडलं सगळ्यांना? आता थँक्यू बिंकू.